मित्रांनो नमस्कार. प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतोय. भंडारा जिल्ह्यातून आता एक ब्रेकिंग बातमी येत आहे आणि बातमी अशी की बागेश्वर धामचे तथाकथित महाराज यांनी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल तसेच त्यांचे विचार मांडणाऱ्या सेवकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी परमात्मा एक सेवकांनी आक्रमक भूमिका घेत धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे चंदूबाबा स्टेडियम माडगी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून बागेश्वर धाम छतरपूर मध्य प्रदेशचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांनी दिनांक 29 मार्च 2024 रोजी झालेल्या त्यांच्या प्रवचनात मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर व त्यांच्या कार्यावर तसेच त्यांना मानणाऱ्या अनुयायांवर आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावना ह्या दुखावल्या होत्या. परंतु आज दिनांक 31 मार्च रोजी धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण कट्टर सनातनी असून आपण कोणत्याही संतांच्या विरोधात नाही किंवा कोणाच्या चांगल्या कामाच्या विरोधात नाही. सनातन धर्माच्या विरोधात असणाऱ्यांवर आपण भाष्य करत असतो. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे लाखो अनुयायी असून या लाखो अनुयायींचे बाबा जुमदेवजी हे गुरु आहेत. बाबा जुमदेवजींनी अंधश्रद्धा व नशामुक्तीसाठी मोठी चळवळ उभी केली. त्यांचा मी आदर करतो. मी सुद्धा एका गुरूंचा शिष्य आहे, त्यामुळे मी कोणत्याही गुरूंचा अनादर करू शकत नाही. बाबा जुमदेवजींच्या मानसपुत्रांशी आपले बोलणे झाले असून लवकरच आपापसातील मतभेद हे दूर होणार आहेत, असे त्यांनी आज सांगितले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली असून समाजात शांतता प्रस्थापित करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मित्रांनो, पुन्हा एका नवीन अपडेटसह आम्ही उद्या आपल्याला भेटणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे. नमस्कार.